आपण स्वतः पाहणी केली, अनेक समस्या आढळल्यात, सभापतींनी काही सूचना केल्या, त्यावर आपण काय ॲक्शन घेणार आहे? माननीय सभापती साहेबांनी जे सगळ्या ट्रॅकबद्दल जे आम्हाला सांगितलं आहे, नांदुर्डेकर साहेब होते, साहेबांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या त्या आम्ही पूर्ण कुठल्या प्रकारचे सगळं ट्रॅक मोकळा करून द्यायची जबाबदारी आमची राहील. सर, ह्या समस्या किती दिवसामध्ये नागरिकांना मोकळ्या होतील? 8 ते 10 दिवसात तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही. येणारा पावसाळा आहे, त्यावर काय उपाययोजना केल्यात? पावसाळ्याच्या बाबतीत आता जर सभापतींनी सांगितलं की तिथं पाणी साचतं, तर या ठिकाणी काही स्ट्रॉंग वॉटरची लाईन नाही आजच्या घडीला, परंतु आपण आता सिंहस्थाचं काम जे आहे त्याच्यात त्यांना आपण पाईपलाईनची व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची आपण काळजी घेणार आहे. त्यासाठी एक आउटलेट देऊन टाकू त्यांना आपण. अतिक्रमणाचा फार मोठा विषय आहे सर, आपण काय हे कराल? यापूर्वी जे गाळेधारक आहे माडा बिल्डिंगच्या बाजूला काही गाड्यांच्या समोर ज्यांचे वाहनाचे गॅरेज आहे, बंद गाड्या पडलेल्या होत्या, त्या ठिकाणी आपण मागे पण कारवाई केली. याप्रमाणे आता सभापती साहेब, माननीय विभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशाने वारंवार या ठिकाणी गाडी फिरणार, जे कोणी ऐकणार नसेल त्यांचे गाडी जप्त होणार, त्यांना दंडात्मक कारवाई होईल. सर, ड्रेनेजचा विषय सभापतींनी सांगितलं, त्यावर काय कारवाई करणार आहे? सरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व साफसफाई वगैरे जे काय असेल ते करू. माडा बिल्डिंगचा सर्वात मोठा प्रश्न ड्रेनेजचा आहे. ड्रेनेजच्या बाबतीत जे काही चोकअप किंवा काही असेल ते आपण लवकर उद्यापासूनच साफसफाई करायची हाती घेतली. सर, उद्यान विभागाला पण सरांनी सांगितलं त्या फांद्या काढायच्या, त्याचा विषय किती दिवसात मार्गी लागेल? 8 दिवसामध्ये त्या मार्गी लावून देतो, कारण सध्या हायकोर्टाची स्थगिती असल्यास मोठ्या फांद्या काही आपल्याला कमी तोडता येत नाही. तर 19 जून नंतर मोठ्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत ते करून देऊ आणि ज्या छोट्या छोट्या आहेत ज्या करण्यासारख्या आहेत त्या करून देऊ. सर, स्वच्छतेचा विषय फार मोठा आहे, त्यावर काय? त्र्यंबक रोड रेग्युलर स्वच्छ होतोच, पण आता जो ट्रॅकचा विषय आलेला आहे, ट्रॅक आता माननीय सभापती साहेब, विभागीय अधिकारी साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे उद्यापासून रेग्युलर हा ट्रॅक स्वच्छ होणार आहे. त्याचबरोबर या सर्व गाळेधारकांना नोटीस देणार आहे. प्रत्येकाने आपलं आपलं डस्टबिन ठेवण्यासाठी त्यांना आग्रहाची भूमिका साहेबांनी घेतलेली आहे. उद्यापासून ज्यांनी डस्टबिन नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत.